नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण थैलीवर गोष्टी सुधा मूर्ती लिखित व अनुवाद लीना सोहनी यांचा आज कथा जी पाहणार आहोत त्या कथेचे नाव आहे न्यायप्रिय हरिपंत। विजयनगरच्या साम्राज्यात सर्वत्र न्यायाधीश हरिपंत यांचा अत्यंत बोलबाला होता। त्यांनी केलेल्या न्यायनिवाड्यात कधीही शंकेला जागाच नसे, इतका तो बिनचूक असायचा। त्यामुळे साम्राज्याच्या दूरदूरच्या भागामधून लोक आपले तंटे सोडवण्यासाठी हरिपंताकडे येत। हरिपंत दोन्ही पक्षाचे म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकून घेत आणि मगच न्यायदान करत। त्याच गावात श्रीलय शेट्टी नावाचा एक लोभी व्यापारी राहत असे। तो तुपाचा व्यापारी होता। त्याच्या दुकानात तुपाने भरलेले 20 रांजण होते, परंतु त्यापैकी केवळ 15 रांजण खरोखरीचे शुद्ध तुपाने भरलेले असून बाकीचे उरलेले 5 रांजणामध्ये भेसळयुक्त तूप होते। मधून कधीतरी तो चांगल्या तुपात भेसळयुक्त खराब तुपाचा बेमालूम मिश्रण करून ते गिऱ्हाईकांना विकत असे। पण ही गोष्ट कोणाच्या आजवर लक्षात आलेली नव्हती। त्यामुळे श्रीलय चांगला श्रीमंत झाला होता। त्या काळात भेसळयुक्त अन्न पदार्थाची विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जात असे आणि अशी भेसळ करणाऱ्याला अत्यंत कडक शिक्षा होत असे। त्यामुळेच राज्यातील कोणत्याही व्यापाऱ्याची मालात भेसळ करण्याची हिंमत नसे। श्रीलय मात्र याला अपवाद होता। एवढ्या वर्षात कधीच त्याची लवाडी उघडकीस आली नव्हती। एक दिवस मात्र दुर्दैवी उजडला। श्रीलयने तुपात केलेली भेसळ गेल्या काही दिवसापासून त्याच्याकडे नियमित तूप खरेदी करत असलेल्या एका गिऱ्हाईकाच्या लक्षात आली होती। त्याला ती गोष्ट सहन न झाल्याने त्याने हरिपंताकडे श्रीलयाविरुद्ध तक्रार नोंदवली होती। शिपाई येऊन श्रीलयाला पकडून घेऊन गेले। त्याला न्यायालयात हरिपंतासमोर हजर करण्यात आले, परंतु हरिपंत म्हणाला, श्रीलय शेट्टी, अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यास कडक शिक्षा होते हे माहिती असून सुद्धा तू हा गुन्हा केलास। गेले कितीतरी दिवस तू सर्वसामान्य माणसांना फसवलंस। तुझा गुन्हा सिद्ध झालेला असून तुला त्याची शिक्षा झालीच पाहिजे। पण मी तुला एकंदर 3 शिक्षा सुनावतो। त्यातील जी तुला योग्य वाटेल अशा शिक्षेचा तू स्वीकार कर। पहिली शिक्षा अशी की तुझ्याजवळ असलेले सर्व भेसळयुक्त तूप तू खाऊन संपवायचं। दुसरी शिक्षा अशी की तुला 100 फटके देण्यात येतील व नंतर तुझी मुक्तता करण्यात येईल। तिसरी शिक्षा म्हणजे तुला 1000 सुवर्ण मुद्रा दंडादाखल राजाच्या खजान्यात जमा कराव्या लागतील आणि नंतर तुझी सुटका होईल। श्रीलय शेट्टीने जरा वेळ विचार केला। 1000 सुवर्ण मुद्रा भरण्याची काहीही आवश्यकता नाही। ही रक्कम फारच मोठी आहे। शिवाय 100 फटक्याची शिक्षा आपल्याला सहन होणार नाही। तेव्हा कसं तरी करून हे भेसळयुक्त तुपाचं रांजण आपण खाऊन संपवावं असं त्याला वाटलं आणि ठरवलं पण। त्याने ते तूप खाण्यास सुरुवात केली। पण भेसळयुक्त अन्न खाणं किती कठीण आहे हे त्याच्या हळूहळू लक्षात आलं। पहिले 2 रांजण संपल्यानंतर त्याला शिसारी आली, तरीही त्याने कसंबसं तिसरा रांजण संपवला। पण त्यानंतर मात्र उलट्या होण्यास सुरुवात झाली। चौथा रांजण खाल्ल्यानंतर त्याला वाटलं आपण आता मरणार, तरीही त्याचं खाणं चालूच ठेवलं। पण त्यानंतर त्याला ते अशक्यच होऊन बसलं। मग त्याने हार मानली आणि त्याऐवजी 100 फटक्याची शिक्षा भोगण्याचं ठरवलं। त्याला वाटलं आपण 100 फटके खाऊन झाल्यावर आपलं शरीर छानपैकी तेलाने रगडून घेऊ, म्हणजे आपल्या वेदना थांबतील। पण 10 फटक्यात खाऊन झाल्यावर श्रीलयचं शरीर थरथरू लागलं। त्याचा देहाला कष्ट सोसण्याची सवय अजिबात नव्हती। त्यामुळे 20 फटके खाऊन झाल्यावर त्याची शुद्ध हरपू लागली। 30 फटके खाल्ल्यानंतर त्याचे डोळे आकाशाकडे लागले।
40 फटके खाल्ल्यावर त्याचे शरीर रक्तबंबाळ होऊन उठलं आणि 50 फटक्यानंतर तर तो अक्षरशः मरणाच्या दारात जाऊन पोचला. शेवटी असह्य होऊन त्याने गयावया करत 1000 सुवर्णमुद्रांचा दंड भरण्याची तयारी दाखवली. अशा रीतीने श्रीलय शेट्टीला थोड्याफार प्रमाणात सर्वच शिक्षा भोगाव्या लागल्या. हरिपंत आपल्या न्यायदानाचे काम अत्यंत चोख बजावत असे. आपल्यासमोर उभा असलेला आरोपी कितीही धनिक आणि सत्ताधीश असो, त्यामुळे त्याच्या न्यायनिवाड्यात कधीही फरक होत नसे. विभानंदक हा त्याच्या राज्यातील एक धनाढ्य व्यापारी होता. त्याचं एक मोठं वस्त्रप्रावरणाचे दुकान होते. त्या दुकानाची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्याचे हे दुकान नगराच्या हमरस्त्यावर म्हणजे मधोमध असल्याने गावात कोणताही नवीन प्रवासी आला तरी त्याच्या नजरेतून ते सुटत नसे. असेच कडक हिवाळ्याचे दिवस होते. विभानंदक मोठ्या अभिमानाने आपल्या दुकानाच्या समोर उभा राहून कडक त्याच्याकडे एकटक लावून पाहत होता. त्याच वेळी रस्त्यावर गुणाकार नावाचा एक गरीब मजूर पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन रस्त्याने चालला होता. जवळच एक खानावळ होती. त्या खानावळीतून फेकून देण्यात आलेले उष्टे खरकटे अन्न तो पाठीवरील पोत्यात घेऊन चालला होता. तो कचरा गावाबाहेर नेऊन फेकण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं. तो विभानंदकाच्या दुकानासमोर जात असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला आणि त्या पोत्यातील सगळं खरकट अन्न दुकानाच्या दारात सांडलं. सर्वत्र त्या अन्नाची दुर्गंधी पसरली. गुणाकाराला फार वाईट वाटलं. शिवाय तो खूप घाबरला. विभानंदक अत्यंत संतापला आणि गुणाकाराच्या अंगावर जोरात ओरडला. तुला काही डोके आहे की नाही? केवढी घाण करून ठेवलीस माझ्या दारात. बघ जरा किती दुर्गंधी पसरली आहे. माझ्याकडे गिराईक यायच्या आत ताबडतोब ही घाण साफ कर बघू. माफ करा धनी, माझ्या हातून चूक झाली. माझा पाय घसरल्यामुळे मी पडलो. मला एक झाडू आणि बादलीभर पाणी देता का? विभानंदकाने त्याला झाडू बादलीभर पाणी आणून दिले. गुणाकाराने संपूर्ण रस्ता झाडून लकलकीत केला, पण तरी विभानंदकाचे समाधान झाले नाही. तू खरं म्हणजे हा ओला रस्ता पुसून कोरडा कराव्यास हवा, तरच मी तुला इथून जाऊ देईन. पण धनी, माझ्याकडे पुसायला फडकं सुद्धा नाही. शिवाय अजून पुरतं उजाडलंही नाही. तुमचे गिराईक येईपर्यंत उन्हाने सर्व रस्ता कोरडा होईलच. नाही तर तुम्ही मला तुमच्या दुकानातून एखादं जुनं फडकं द्या, म्हणजे मी रस्ता पुसून कोरडा करू शकेल. तू माझ्या दुकानाला समजलंस काय? मी काय जुने कपडे विकतो? विभानंदक आता फारच चिडला. एवढ्यात त्याची नजर गुणाकाराच्या अंगावरील लोकरीच्या जुन्या अंगरख्याकडे गेली. तो ओरडून म्हणाला, तू तुझ्या अंगातील या अंगरखा काढ आणि त्याने रस्ता पुसून दे. धनी, मी एक गरीब माणूस. तुमच्यासारख्या एका धनिकाने मला हिवाळ्यात अंग झाकायला हा जुना अंगरखा दिला आहे. मी जर याने रस्ता पुसला तर तो मला परत वापरता येणार नाही. मी हा रस्ता खरंच नीट पुसून स्वच्छ केला आहे. आता तुम्ही कसलीही चिंता करू नका आणि मला जाऊ द्या. नाही, तुला मी मुळीच जाऊ देणार नाही. ही दुर्गंधी जर अशीच राहिली तर कोणीही गिराईक माझ्या दुकानाकडे फिरकणार नाही. माझं रोजचं नुकसान काही हजाराच्या घरात जाईल. महिन्याकाठी लक्षावधी रुपयाचं नुकसान होईल आणि वर्षात करोडोचं नुकसान होईल. माझा धंदा पूर्णपणे बसेल आणि माझे प्रतिस्पर्धी या परिस्थितीचा फायदा उठवतील. सरते शेवटी मला माझा धंदा बंद करावा लागेल आणि माझं दिवाळं निघेल. मग हे एवढं नुकसान कोण भरून देणार? तेव्हा तू इथून जाण्यापूर्वी संपूर्ण रस्ता पुसून कोरडा करणे ही जबाबदारी तुझी आहे. तू असं केलं नाहीस तर मी तुझ्यावर खटला भरीन. विभानंदकाचा तो रुद्र अवतार पाहून गुणाकार अत्यंत घाबरला आणि रडू लागला. आता भोवती लोकांची गर्दी जमली,
पण गुणाकाराच्या बाजूने बोलण्यास कोणीच तयार नव्हते. तेवढ्यात कुणीतरी हरिपंताला बोलवणं पाठवलं. ते तातडीने तेथे आले. त्यांना तेथे घोळका जमलेला दिसला आणि बराच आरडाओरड ऐकू आला. त्यात हळूच आत डोकावून पाहिलं. त्यांना रागाने ओरडणारा विभानंदक आणि भीतीने थरथर कापणारा गुणाकार दिसला. सर्व परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. तेवढ्यात विभानंदकाची नजर हरिपंतावर पडली आणि तो शांत झाला. त्याने घडलेला सर्व हकीकत हरिपंताला सांगितली. आपलं काय म्हणणं आहे तेही त्यांनी सांगितले. हरिपंत म्हणाले, ठीक आहे, आता मीच काय तो निर्णय देतो. तुझं म्हणणं योग्य आहे. गुणाकाराची चूक आहे. या ठिकाणी जर दुर्गंधी येत असेल तर त्यामुळे तुझं खरोखरच फार नुकसान होईल. तसं जर झालं तर तू गुणाकारावर फिर्याद केलीच पाहिजेस. त्यामुळे गुणाकाराने आपला अंगरखा काढून हा रस्ता पुसून कोरडा केला पाहिजे. हा निर्णय ऐकून विभानंदकाला फार आनंद झाला. पण गुणाकार मात्र चिंतित झाला. गर्दीतील लोकांना सुद्धा असं वाटलं की या खेपेस हरिपंतांनी योग्य न्यायनिवाडा केलेला नाही. पण गुणाकारापुढे दुसरा काहीच पर्याय नव्हता. अखेर त्याने आपला अंगरखा काढून रस्ता स्वच्छ पुसून कोरडा केला. रस्ताही कोरडा झाला आणि गुणाकाराचा अंगरखा मलिन होऊन फाटून गेला. विभानंदकाला ते पाहून अत्यानंद झाला. जमलेली गर्दी पांगण्यास सुरुवात झाली. लोक आपापल्या कामास निघाले. पण हे बघ विभानंदक, हरिपंत गरजले. त्यांचा आवाज ऐकून लोक थांबले. हरिपंताचे म्हणणे कान देऊन ऐकू लागले. तो माझ्या निर्णयाचा राहिलेला भाग आता ऐक. आता हिवाळा ऋतू आहे. कडाक्याची थंडी पडू लागली आहे. गुणाकाराकडे अंगात घालायला अंगरखा उरला नाही. आता त्याला ज्वर होईल. त्याची प्रकृती बिघडेल. तो पडला गरीब. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. कदाचित त्या दुखण्याने मरण पावेल. त्याचे सगळं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. गुणाकाराचं निधन झाल्यावर त्याच्यावर उपासमारीची पाळी येईल. त्यांच्या कुटुंबियापैकी जो कोणी वाचेल तो तुझ्या विरुद्ध फरियाद करेल. तसं जर झालं तर मात्र तुला त्या गोष्टीची भली मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल. आता तुला प्रचंड आर्थिक फटका बसणार हे नक्कीच. हरिपंताचा हा निर्णय ऐकून विभादक अचंबित झाला. पण महाराज, जर गुणाकाराला थंडीने ज्वर आलाच तर हे सगळं होणार आहे. जर च्या आधारावर आपण नुकसान भरपाई देऊ शकणार नाही. ते तर खरंच आहे. पण तू एक गोष्ट मान्य करायलाच हवीस. मी दिलेल्या निर्णयाचा पहिला भाग सुद्धा जर तर वरच आधारित होता. जर दुर्गंधी तशीच राहिली तर गिऱ्हाईक यायची बंद होतील. मग नफा मिळणं बंद होईल. तुझा हा काल्पनिक तोटा जर गुणाकाराने स्वीकारला तर त्याचा काल्पनिक मृत्यू तूही स्वीकारलाच पाहिजेस. त्यामुळे तू आता त्याला नुकसान भरपाई दिलीच पाहिजेस. कायद्याच्या नजरेत सगळे सारखेच असतात. विभानंदक आता चिंतित झाला. हरिपंत हसून म्हणाले, विभानंदक, तू या गुणाकाराला तुझ्या दुकानात घेऊन जा आणि त्याला चांगला नवा कोरा लोकरीचा अंगरखा दे. म्हणजे त्याला ज्वर होणार नाही आणि तो मरणारही नाही. आता मात्र भोवताली जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा गडगडाट करून या निर्णयाचं स्वागत केलं.